नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. ठाण्यामध्ये हर हर महादेव या चित्रपटाचा शो राष्ट्रवादीनं बंद पाडत प्रेक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आली आहे. यानंतर ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर आव्हाडांना पुन्हा वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलंय. जितेंद्र आव्हाडांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपेंसह 12 जणांना अटक झाली आहे आणि या कारवाईनंतर ठाण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. कोर्टात त्यांची बाजू मांडणार, तिथे जी कोर्टात पोलीस बाजू मानतील त्या हिशोबाने आम्ही आमची बाजू मांडतो. आमची नाही, आम्ही रात्रभर आम्ही बाहेरच होतो मॅडम. आमचं काही अजून बोलणं झालं नाहीये साहेबांशी. साहेब आत असल्यामुळे आमचं काही अजून बोलणं तसं झालं नाहीये. साहेब जेव्हा येतील बाहेर तेव्हा आमचं होईल बोलणं. या गुन्ह्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि इतर 100 असे आरोपी बनवण्यात आले. त्यापैकी काही जणांना अटक केली. त्यामुळे इतर आरोपींना म्हणजे मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी किंवा पुढच्या तपासासाठी आव्हाड यांची पोलीस कोठडी पोलीस मागण्याची शक्यता आहे. तो पोलिसांचा प्रश्न आहे आणि त्यांनी ती मागावी, तो त्यांचा विषय आहे. पण जसं आम्ही कालपासून म्हणत आलोय, या केसमध्ये किंवा या पूर्ण आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाहीये. पोलिसांवर दबाव आहे. जसं काल ऋता मॅडमही म्हणाल्या की पोलिसांची याच्यात काही चूक नाही. त्यांच्यावर उच्च लोकांचा दबाव आहे. त्यांना सारखे कुठून कुठून फोन येतात आहे. तर त्याच्यामुळे त्यांची काय त्यांना चुकीचं धरण्यात ह्याच्यात काही म्हणजे वावगं नाही आहे. आणि ते जे त्यांचं प्रोसिजर करतील ते करतील. या गुन्ह्यात किंवा या केसमध्ये कुठलाही जोर नाही आहे. तो जोर आणण्याचा जो प्रयत्न चालू आहे कुठल्या कुठल्या ताकदांचा आणि शक्तींचा, तो येणारही नाही. कारण आणि आम्हाला खात्री आहे की साहेब सुखरूप बाहेर येतील आणि त्यांचा लढा चालू ठेवतील. आता जो बोलला तो मुद्दा अनेक जण कालपासून बोलत आहे की सरकार बदललं, पोलीस तेच असतात, फक्त सरकार बदललं की पोलिसांवर दबाव टाकणारे राजकारणी बदलतात. म्हणजे आता तुम्हाला म्हणायचं आहे की पोलिसांवर दबाव आहे, तसं मागच्या वेळेस नव्या सरकारचाही त्यांच्यावर दबाव असायचा का कारवाई त्याचे उदाहरणं तुम्ही शोधावेत. ते उदाहरणं तुम्हाला समोर दिसतात आहे. अशी उदाहरणं नव्या सरकारमध्ये तुम्ही शोधावी. आम्ही तर ते केलेलं नाही. जो गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये कलम 323 आणि 504 होतं. पोलिसांनी रात्री दरम्यान काही सेक्शन्स वाढवलेले आहेत. तोच प्रयत्न चालू आहे. काल जसं आम्ही म्हणत होतो की क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट 1932 सेक्शन 7 लावायचा प्रयत्न आणि त्याच्या विरोधात त्या बाबतीची नोटीस, हे सगळे प्रयत्न चालू आहेत. पण पोलिसांच्या हाती सक्षम काही लागत नाहीये. त्याच्यामुळेच हा सगळा दिरंगाईपणा चालू आहे. कितकी चिठ्ठी उडी घेतलेली त्यांनी एक नोटीस पाठवलेली त्यांनी 120 किंवा मग 354 विनयभंगासारखे गुन्हे दाखल करायला सांगितले. साहेब, जे महत्वाची लोक आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. ज्यांच्याबद्दल बोलायचंच नाही त्यांच्याबद्दल कशाला विषय घ्या. ही लढाई त्यांनी चालू ठेवणार का? जसं 100% ही महाराजांच्या विचाराची, महाराजांच्या इतिहासाची लढाई आहे. ही काय 2 माणसांची किंवा 4 माणसांची लढाई नाही आहे. जर महाराजांच्या इतिहासाबरोबर जर महाराष्ट्र उभा नसेल राहत आणि महाराष्ट्राची लोक उभे नसेल राहत तर मग कुठे उभे राहणार? आव्हाड यांना समर्थन देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कालपासून पोलीस ठाण्यामध्ये आहेत. कार्यकर्त्यांचं प्रथम पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला जेव्हा ते ऐकायला तयार नव्हते. ते चुकीचं होतं. पण आता काय कंट्रोल करण्याच्या ह्याच्यात पोलिसांच्या पण हातून काय काय गोष्टी होतात. पण ते सुद्धा त्यांनी स्वतःला कंट्रोल केलं आणि कार्यकर्त्यांनी एकदम पेशन्स दाखवलं. कार्यकर्ते इथे रात्रभर आमच्या सोबत होते. रात्रभर इथे न जेवता न खाता न पिता साहेबांच्या प्रेमापोटी आणि साहेबांसाठी होते. तर कार्यकर्त्यांचंही लाख लाख धन्यवाद मी मानतो. आणि महाराष्ट्रभर जो प्रतिसाद आणि देशभर जो प्रतिसाद साहेबांना मिळतोय त्या सगळ्या लोकांचाही मी धन्यवाद मानतो. वी सपोर्ट जितेंद्र आव्हाड हे जी मोहीम चालू झालेली आहे ही मोहीम खूप पुढे जाणार आणि हे एका जितेंद्र आव्हाडसाठी नाहीये. हे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आणि महाराजांच्या इतिहासासाठी ही लढाई. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. जितेंद्र आव्हाड यांना अटक झालेली, आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्याच संदर्भात आपण प्रतिक्रिया ऐकत होतो. आणि कायदेशीर लढाई लढणार आहेतच जितेंद्र आव्हाड यांच्या वतीनं. आज कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्यांची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे असं कळतंय. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रशांत, साधारण किती वाजता जितेंद्र आव्हाडांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे? त्या आधीच्या काय घडामोडी सगळ्या? श्वेता, दुपारी खरं तर हजर केलं जाणार होतं, पण आज ठाणे कोर्टामध्ये लोक अदालत असल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना 11:30च्या दरम्यान कोर्टात हजर केलं जाईल. आणि हजर केल्यानंतर पोलीस त्यांची कोठडी मागू शकतात. जी माहिती आपल्याला समजते 7 दिवस पोलीस त्यांची कोठडी मागू शकतात. आता हालचाली बऱ्याच सुरू झालेल्या आहेत. आपण बघतोय आता या ठिकाणी
वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या इथे बऱ्याच हालचाली सुरू झाल्या. आता बॅरॅक लागल्यात, पोलिसांची गाडी लागली आहे. म्हणजे जर का वेळेचा अंदाज आपण आता बघितला तर साधारणतः 11 ते 11:15च्या आसपास जितेंद्र आव्हाड यांना या ठिकाणावर नेण्यात येईल. 12 जण जे आहेत वाघळे पोलीस स्टेशन या ठिकाणी 10 आणि वर्तकनगरला 2 जण आहेत जितेंद्र आव्हाड आणि अनंत परांजपे यांना एकाच वेळेस साधारणतः 11 ते 11:15च्या आसपास पोलीस स्टेशनमधून नेऊन कोर्टात हजर केलं जाईल. पोलीस 7 दिवस पोलीस कोठडी मागू शकतात. मात्र या अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता ही बरीच कमी असते, कारण मालमत्तांचं कोणतं नुकसान नाहीये. यामुळे जितपत आपल्याला अनुभवाने मत वाटतंय की जितेंद्र आव्हाड, आपण बघतोय की जितेंद्र आव्हाड यांना आणलेलं आहे बाहेर, पोलिसांच्या गाडीमध्ये त्यांना बसवलं जात आहे. आपण थेट दृश्य बघतोय श्वेता, पोलिसांचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम त्यांच्या बरोबर आहेत. जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांची जी गाडी आहे याच गाडीमध्ये बसवलं जात आहे. त्यांना आताच कोर्टात नेताय का, हा एक महत्वाचा मुद्दा आता समोर येतोय. पण ज्या प्रकारची माहिती आपल्याला समजते की जितेंद्र आव्हाड यांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता ही अधिक आहे. कारण या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जिथे मालमत्तेचं नुकसान हे झालं नाहीये त्या ठिकाणी एमसीआर होऊ शकतो आणि एमसीआर झाल्यानंतर ते आजच जामिनासाठी अर्ज सादर करू शकतात. जितेंद्र आव्हाड हे आजच त्यांच्यासह सगळे 12 जण जे आहेत ते मुक्त होऊन आपल्या घरी येतील या केसमधनं, अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करायला नक्कीच हरकत नाही. पण कोर्टात काय होतं हे आपल्या हातात नक्कीच नसतं. आर्ग्युमेंट्स काय असतात ते सगळ्यात महत्वाचे असतात की हे पूर्ण कट कारस्थान आहे का, या पूर्ण कट कारस्थानच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या सिनेमागृहामध्ये अशा प्रकारचं कृत्य करणार केलं जाणार आहे का, व्यावसायिक नुकसान केलं जात आहे का, अशा अनेक कारणांनी तपास करायचा. ही भूमिका पोलीस कोर्टात घेण्याची शक्यता आहे आणि ही पोलीस कोर्टात भूमिका घेऊ शकतात. याच मुद्द्यांच्या आधारावर पोलीस त्यांची पोलीस कोठडीची मागणी करतील हे असं आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे. वर्तकनगर पोलीस स्टेशन ठाणे इथल्या आवारातली ही थेट दृश्य आपण बघतोय की जितेंद्र आव्हाड यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या जीपमध्ये बसवण्यात आलेलं आहे. त्यांचा भाचा दिग्विजय गर्जे जो आहे तोही त्यांना भेटायला त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. काही सेकंद त्याचा संवाद झाला. कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा आता गोळा व्हायला सुरुवात झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ घोषणा काही महिला देत आहेत. जितेंद्र आव्हाड यांना या वर्तकनगर पोलीस ठाण्यात आता नेलं जात आहे. आपण बघतोय लोक अदालत असल्यामुळे दुपारी लोक अदालत असल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना सकाळीच कोर्टात हजर केलं जाणार आहे. आणि जितेंद्र आव्हाड यांच्या आपण बघतोय की कशा प्रकारची गर्दी आता वाढत चालली आहे. प्रसार माध्यमांची गर्दी आहेच, पण आव्हाड समर्थकांची सुद्धा गर्दी बरीच मोठी या ठिकाणी जमा झाल्याचं दिसून येत आहे. तसं बघितलं गेलं तर रात्री उशिरापर्यंत आव्हाड समर्थनाच्या घोषणा देत कार्यकर्ते या ठिकाणी होते, पण त्यानंतर मात्र सगळे निघून गेले होते. सकाळी इथे वातावरण सामान्य होतं, कोणतीही गर्दी सुद्धा या ठिकाणी नव्हती. पण आता जसा आव्हाड यांना कोर्टात नेण्याची वेळ आली त्यावेळेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, बऱ्याच महिला समर्थक सुद्धा या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अखेर आव्हाड यांना वर्तकनगर पोलीस ठाण्यातनं पोलिसांनी दिलंय. सकाळच्या 17 त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. जरी त्या ठिकाणी त्यांची पोलीस कोठडी जरी पोलीस मागणार असले तरीही त्यांना पोलीस कोठडी कितपत मिळते याबद्दल शंका नक्कीच व्यक्त केली जात आहे. जितेंद्र आव्हाड, अनंत परांजपे यासह 12 जणांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. बरीच गर्दी सुद्धा आपल्याला दिसून येते. पोलिसांची वाहनं, पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी दाखल झाली आहे. आणि नुसती कुमक या ठिकाणीच दाखल नाही तर आपल्याला माहिती आहे, आपण बघतोय की पोलिसांची कुमकच नुसती या ठिकाणी नाही तर कोर्ट आवारामध्ये सुद्धा पोलिसांची बरीच मोठी गर्दी आहे. दिग्विजय गर्जे जे जितेंद्र आव्हाड यांचे भाचे होते त्यांनी ते जाण्याच्या आधीच वक्तव्य केलं होतं की या ठिकाणी आपण जर का बघितलं तर प्रचंड मोठी गर्दी पोलिसांची या ठिकाणी आहे. आव्हाड समर्थनाच्या घोषणाही देण्यात आल्या. जितेंद्र आव्हाड यांना आता अखेर कोर्टात नेण्यात आलं. आता न्यायालयीन लढाई जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होईल. काय होतं न्यायालयात किंवा काय होऊ शकतं हे जेता आपण आपल्या प्रेक्षकांना यापूर्वी सांगितलंय, आपण परत एकदा सांगू शकतो. श्वेता. जी. आणि प्रशांत, आता यापूर्वी जो आपण जी प्रतिक्रिया ऐकली त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा तर दाखल झाला, त्यांना अटक तर झाली आणि ओढून ताडून काहीतरी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा एक मोठा आरोप त्यांच्यावरती. म्हणजे मुद्दा काय आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना अडकवलं जाते असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला नुकताच. नक्की श्वेता, दिग्विजय गर्जे जे आहेत, जे जितेंद्र आव्हाड यांचे भाचे, थोडे आपण दाखवूया की रस्ता आता कसा आहे.
त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवाराच्या बाहेर ज्यावेळेस दिग्विजय गर्जे आले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की जितेंद्र आव्हाड यांना हा अडकवण्याचं हे षडयंत्र आहे, सरकारचं प्रेशर आहे पोलीस अधिकाऱ्यांवर, वारंवार अनेक वरिष्ठ नेत्यांचे फोन येत आहेत अशी आम्हाला माहिती आहे आणि तेच पोलीस जितेंद्र आव्हाड यांना अटकवण्याचं हे षडयंत्र आहे. हा गुन्हा एवढा मोठा नाही की कोणाचं नुकसान केलं नाहीये, कोणत्या मालमत्तेला धक्का लावला नाहीये. जितेंद्र आव्हाड यांनी धक्काबुक्की करणाऱ्यांना आवरलं होतं. फिर्यादी परीक्षित धुर्वे यांची जी तक्रार आहे ती तक्रार जी आहे ती त्यांना करायला लावलेली आहे. अशा प्रकारची अनेक बतावणी त्यांनी केली आणि याच्यातनंच एक त्यांचा हा आरोप होता की सरकारचा प्रेशर आहे. सरकारचा प्रेशर असल्यामुळे जितेंद्र आव्हाड यासह 12 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये तथ्य नाहीये. कोर्टाची लढाई ती कोर्टात आम्ही लढू आणि जितेंद्र आव्हाड यांना कोर्टाकडनं दिलासा मिळेल हा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. पण प्रेशर आहे, पण एक प्रतिक्रिया बोलकी असते, ज्या अनेक प्रतिक्रिया आहे की पोलीस तेच असतात, सरकार बदललं की पोलिसांवर प्रेशर बदलणारे म्हणजे किंवा टाकणारे बदलतात. म्हणजे आज जर का शिंदे फडणवीस सरकार पोलिसांवर प्रेशर टाकताय तर अवघ्या काहीच महिन्यापूर्वी सरकार होतं मवियाचं, मग त्यावेळेस मविया सरकार पोलिसांवर प्रेशर टाकून अशा प्रकारचे गुन्हे दाखल करत होते का, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. म्हणजे पोलीस खरोखर कायद्याचे रक्षक हे कायद्यानुसार काम करतात का कोणत्या सरकारच्या प्रेशरनुसार काम करतात, हाही प्रश्न यातनं उपस्थित होतो. कारण अशा प्रकारचे प्रश्न या गेल्या 2 दिवसापासून उपस्थित केले जात आहे. श्वेता. बिलकुल. आणि प्रशांत, आता तिथं त्यांना कोर्टामध्ये तर हजर केलं जाणार आहे. यानंतर काय शक्यता आहेत, काय काय घडू शकतं कोर्टामध्ये? पोलिसांकडून तर पोलीस कोठडीची मागणी केली जाईलच, मात्र काय अंदाज तुमचा? श्वेता, कसं आहे की पोलीस कोठडीची मागणी करणार. जितपत मी विचार करतो किंवा या केसचा अभ्यास करतोय त्यानुसार पोलीस 7 दिवस पोलीस कोठडीची मागणी करू शकतात आणि त्या वेगवेगळ्या कारणांनी करू शकतात. मुळात म्हणजे की तपासात सहकार्य केलं नाही, त्यांनी उत्तरं देण्यास टाळाटाळ केली, अशा प्रकारचं वक्तव्य पोलीस भूमिका घेऊ शकतात. की विवियाना मॉलमध्ये ज्या प्रकारे हा पूर्ण प्रसंग घडला आणि ही घटना घडली यामुळे तिथल्या व्यावसायिकांचं म्हणजे मॉल चित्रपटगृह चालकाचं व्यावसायिक नुकसान झालेलं आहे. मग हे नुकसान करण्याचं षडयंत्र आधीपासून होतं का? मग जिल्ह्यामधलं सुद्धा वातावरण पॅनिक झालेलं आहे. मग महाराष्ट्रामधल्या अनेक चित्रपटगृहांमध्ये सुद्धा हा चित्रपट सुरू आहे तर सगळ्याच ठिकाणी हा चित्रपट बंद पाडण्याचं प्लॅनिंग आहे का? आणि मग जर का कायद्याचा उपयोग न करता अशा प्रकारे हडेलप्पी करून बंद करण्याचं प्लॅनिंग असेल तर अजून मोठं व्यावसायिक नुकसान होऊ शकतं. या मुद्द्यांवर पोलीस कोठडी मागू शकतं. पण जितपत आपण अभ्यास करतो किंवा अशा प्रकारच्या कोणत्या गुन्ह्यामध्ये जिथे मालमत्तेचं नुकसान नाहीये तर या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये शक्यतो पोलीस कोठडी कोर्टानं दिल्याचं उदाहरण फार रेअर आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना आज पोलीस कोठडी कोर्ट देईल याबद्दल शक्यता जरा कमी वाटते. कोर्ट त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करू शकते आणि जर का MCR अर्थात न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी जर का केली तर लागलीच त्यांच्या जामिनासाठी त्यांचे कुटुंबीय किंवा त्यांचे वकील हे अर्ज सादर करू शकतात आणि एकदा अर्ज सादर झाला तर त्यांना आजच जामीन सुद्धा मिळू शकतो. म्हणजे आज ज्या गुन्ह्यामध्ये जितेंद्र आव्हाड परीक्षित धुर्वे यांच्या फिर्यादीवर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे, या वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये त्यांची रात्र गेली आहे, त्या गुन्ह्यामधनं ते आजच जामिनावर तरी मुक्त नक्कीच होऊ शकतात. बिलकुल. प्रशांत, खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी. आपण आता थेट जाऊयात. आपले प्रतिनिधी अजित मांढरे सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. अजित, जितेंद्र आव्हाडांना वर्तकनगर पोलीस स्टेशन मधून आता नेण्यात आलंय कोर्टामध्ये हजर करण्यासाठी, तर तिथे काय वातावरण? कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे. या ठिकाणी पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी जे आहेत त्यांना आणि त्यांच्या फोर्सला सुरक्षितता तैनात केलं गेलंय. कोर्टात त्यांना हजर करण्यात आपल्याला माहिती की सुरुवातीला सांगितलं जात होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये अटकेची शक्यता फार कमी आहे, तशी कलमं नाहीये. पण मग एकाएकी आव्हाड यांना का अटक करण्यात आली, त्यामागची कारणं काय आहेत हे देखील लक्षात घेतली पाहिजेत. नव्यानं पोलिसांनी काही कलमं ऍड केलेली आहेत. त्यामध्ये मालमत्तेचं नुकसान असलं तरी आर्थिक नुकसान करणं, कारण का मॉलच्या आतमध्ये त्या ठिकाणी जाऊन वाद झाले होते, मारहाण झाली होती, इतर शो डिस्टर्ब झाले होते, शो बंद करायला लागले होते. त्यामुळे मॉलच्या मालकाला त्या ठिकाणी मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं. तर दुसरीकडे पोलिसांचं असं म्हणणं आहे की एकाच वेळी म्हणजे ज्या पद्धतीनं हे सर्व मॉलमध्ये शो बंद पाडलेत, फक्त ठाण्यात नाही तर राज्याच्या अनेक ठिकाणी, तर हा एक कटाचा भाग आहे आणि हे जाणीवपूर्वकरित्या असं करून हे जे हॅलो जी अजित बोला. पूर्णपणे जर आपण बघितलं हा पूर्ण एक गटाचा भाग असू शकतो आणि त्या दृष्टीने पोलिसांना तपास करायचा आहे आणि म्हणून पोलीस जे आहेत त्या पार्श्वभूमीवरती की फक्त ठाण्याला हा मुद्दा होता
का ठाण्याच्या बाहेरही अशा पद्धतीनं बरोबर. शो बंद पाडायचे होते. ते काय नेमकं प्लॅन होता आणि त्याच्यामध्ये किती लोकांचा सहभाग होता अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांनी तपास करायच्या. अजित, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. आज बघूयात आता कोर्टामध्ये काय काय होतं. जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलीस घेऊन निघालेले आहेत. वर्तकनगर पोलीस ठाण्यातून कोर्टामध्ये हजर करण्यासाठी.